फ्रान्स आणि अमेरिकेच्या यशस्वी दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी परतले। पंतप्रधानांचा अमेरिका दौरा ठरला महत्त्वपूर्ण आणि अत्यंत फलदायी। देशाच्या परकीय गंगाजळीत 7 अब्ज 65 लाख डॉलरची भरीव वाढ। परकीय चलनाचा साठा 638 अब्ज डॉलरवर पोहोचला। भारत संचार निगम लिमिटेडला 2024-25 या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत 262 कोटी रुपयांचा नफा। भारताच्या लोकशाहीनं उत्तम प्रदर्शन केलं आहे। केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांचे जर्मनीत 61व्या म्युनिक सुरक्षा संमेलनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिपादन। दिल्लीत सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग। पंतप्रधानांसोबत चर्चा झाल्यानंतर सरकार स्थापनेची प्रक्रिया होणार अंतिम। दिल्लीतल्या शीश महल या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानावर झालेल्या खर्चाच्या चौकशीचे केंद्रीय दक्षता आयोगाचे आदेश। सीबीएसई बोर्डाच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षांना आजपासून झाली सुरुवात। 7842 केंद्रांवर 42 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची नोंद। परीक्षा पे चर्चामध्ये आजच्या भागात विद्यार्थ्यांना परीक्षेच्या काळात मानसिक संतुलन आणि मनावर ताबा कसा मिळवावा याविषयी सद्गुरूंनी विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन। प्रयागराज कुंभमेळ्यात आतापर्यंत 50 कोटींहून जास्त भाविकांच्या श्रद्धास्नानामुळे मानवी इतिहासात व्यापक प्रमाणात यशस्वी धार्मिक उत्सवाचा नवा विक्रम। नाशिक त्र्यंबकेश्वर इथं होणारा सिंहस्थ कुंभमेळा उत्तम आणि सुरक्षित होईल असं नियोजन करावं, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना। मुंबईतल्या न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून आरोपींविरोधात गुन्हा दाखल। आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या मानधनात 53% भरीव वाढ। विजेत्या संघाला मिळणार 20 कोटी रुपयांचा पुरस्कार। नमस्कार।